भाजपनं निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हैचा नारा दिलाय। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हा नारा रुचलेला नाही, कारण पंकजा मुंडेंनी भाजपच्या या घोषणेला विरोध केलाय। महाराष्ट्रात असल्या घोषणा चालत नसल्याचं त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। या वक्तव्यावरून भाजपमधील मतभेद उघड झाल्याचं कळताच त्यांनी घुमजाव केलेला आहे। पाहूया। एक रहोगे तो नेक रहोते रहोगे, बंटे थे कटे थे। एक है तो सेफ है, एक है तो महाराष्ट्राच्या प्रचारात भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हेच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आहे। भाजप नेत्यांच्या या प्रचारकी घोषणांवरून भाजपमध्ये मतभेद समोर आलेत। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत अशी भूमिका मांडली आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली आहे। मी स्पष्टपणे सांगते, माझं राजकारण वेगळं आहे। केवळ माझ्या पक्षाच्या नेत्यानं हे वक्तव्य केलं म्हणून मी पाठिंबा देणार नाही। माझी अशी धारणा आहे की आपण विकासावर काम करायला पाहिजे। नेत्यांना सर्व नागरिक समान असले पाहिजेत, त्यामुळे महाराष्ट्रात अशा घोषणा चालणार नाहीत। योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशात हे वक्तव्य केलं आहे, त्याचा आपण अर्थ घेतो आहोत तसा नाहीये। मोदींनी सर्वांचा विकास केला आहे, विकासात कुठलाही भेदभाव केला नाहीये। पंकजांच्या या वक्तव्यावरून भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावला। आता पंकजा मुंडे विरोध करते आहे, त्यांच्या पक्षाची नेता ते विरोध करते की ही भाषा आमच्या महाराष्ट्रात नको। आता भाजपच्याच लोकांना त्यांच्या वरिष्ठ जे मतविभाजन करायला येणाऱ्या लोकांची मानसिकता पटत नसेल तर किती मोठा घोळ भाजपमध्ये चालला असेल, त्या भाजपच्याच लोकांना पचत नसेल तर जनतेला कुठून पचणार। पंकजा मुंडेंनी मांडलेल्या रोखठोक भूमिकेचं संजय राऊतांनी स्वागत केलं। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेख पासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आघाडीवरती होते आणि त्यांनी हा मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला। हे ज्याला माहीत नाही ते बटेंग्यावर कटेंगेची भाषा करतात। पंकजा ताईचं मी अभिनंदन करतो। बटेंगे कटेंगेच्या वक्तव्याची चर्चा झाल्यानंतर पंकजांनी कथित वक्तव्यावरून घुमजाव केलाय। आपण ऑन रेकॉर्ड कुठेच बोललो नाही असं पंकजा म्हणाल्या। पंकजांनी घुमजाव केलं असलं तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे कटेंगे आणि एक है तो सेफ है अशा घोषणा चालणार नाहीत असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे हे अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।